राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि या महापालिकांच्या निवडणुका दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या लढवणार आहेत। आता त्यांच्या युतीची घोषणा ही निवड औपचारिकता राहिली आहे। म्हणजे जरी ही युती औपचारिकता बाकी असली युतीच्या घोषणेची, तरी सुद्धा ही औपचारिक घोषणा खूप ग्रँड करण्याचा दोन्ही ठाकरे बंधूंचा मानस आहे। त्यासाठीची तारीख ठरलेली आहे, त्यासाठीचा अजेंडा ठरला आहे। तर ठाकरे बंधूंच्या या औपचारिक युतीच्या घोषणेचा ग्रँड सोहळा नेमका कसा असेल आपण पाहूयात। ठाकरे बंधूंचा जाहीरनामा युती एकाच दिवशी। शिवाजी पार्कच्या प्रचाराची सांगता सभा ही एकत्रित। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधू मोठी घोषणा करणार। गेल्या 6 महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हे दोन्ही बंधू कधी एकत्र येणार यावरच चर्चा सुरू आहे। पण पालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि अखेर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला। पुढच्या 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भव्य मेळावा घेऊन एकाच व्यासपीठावरून ही घोषणा करतील। यावेळी मनसे आणि ठाकरे गटाकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जात आहे। 23 डिसेंबर पासून महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल। त्यापूर्वी म्हणजे येत्या सोमवारपर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून संयुक्त मेळावा घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। राज आणि उद्धव यांचं मनोमिलन झालं असलं तरी त्यांच्या दोन्ही पक्षांची युती कधी होणार याकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते डोळे लावून बसलेत। त्यांची ही प्रतीक्षा येत्या 2-3 दिवसांत संपू शकते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावरून युतीची घोषणा केल्यास शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल। याचा फायदा मुंबई, ठाणे, नाशिक महानगरपालिकेत होईल असा दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा अंदाज आहे। त्यामुळेच ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा ग्रँड शो करत युतीची घोषणा करावी असा मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांचा आग्रह असल्याचं समजतंय। आणि येत्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब असतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल। पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही। जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललं आहे तसं आमच्याकडे अजिबात नाही। आमचं घर दोघांचं आहे। कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो आणि तुम्ही वाट पाहता। त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठका सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। आजही बैठक झाली, आता पुन्हा बैठक आहेत आमच्या। त्याच्यामुळे मला 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। ठाकरे बंधू ग्रँड शो करत युतीची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत आणि यावरूनच सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे। हे सकाळच्या जे त्या ठिकाणी वाचाड शब्द, तोंडाच्या वाफा आणि या ठिकाणी टोमणे मारणं, यामध्ये आता काही जनतेला इंटरेस्ट नाही आहे। तेच ते रटाळ भाषणं, तेच ते त्या ठिकाणी चर्चा, तेच ते त्या ठिकाणी पारिवारिक वाद, या सर्वातनं मुंबई आता बाहेर निघाली। राज ठाकरे यांना कशा पद्धतीनं शिवीगाळ केली होती हे संजय राऊत विसरलेले आहेत। पण नियतीचा खेळ असा असतो की त्या संजय राऊतांना शिवतीर्थावर जावं लागतं। राज ठाकरे यांचे उंबरठे झिजवावे लागतात, कारण त्यांच्यासाठी ती अस्तित्वाची लढाई आहे। संजय राऊत कितीही म्हणत असतील तरी हे विचारांची लढाई आहे, तर ही विचारांची लढाई नाही, तर ही खुर्चीसाठीची लढाई आहे। खुर्ची मिळावी यासाठी उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांना सोबत घेत आहेत। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं सत्ताधाऱ्यांचं मराठी मतांचं गणित चुकू शकतं। भाजप आणि शिंदे गटानं मुंबई महानगरपालिकेचं मैदान मारण्यासाठी रणनीती देखील आखायला सुरुवात केली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत तारीख अद्याप ठरली नसली तरी 22 तारखेच्या आत युती जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे। युतीची घोषणा करत असताना ठाकरे बंधूंकडून उमेदवारांची यादी आणि निवडणुकीचा जाहीरनामाही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। सध्या ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू आहे। हे जागा वाटप पुढील 2-3 दिवसात अंतिम होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पहिली उमेदवार यादी युतीच्या घोषणेवेळीच प्रसिद्ध करण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न असल्याचं समजतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।